नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, पैशाची जर बचत नाही केली तर आपल्याला वाईट दिवस 100% येणार। कारण पूर्वीच्या काळामध्ये नोकऱ्या व्यवस्थित होत्या, परमनंट होत्या, कामं व्यवस्थित चालायचे आणि महागाई कमी असल्यामुळे आपल्या गरजा पण आपण लिमिटमध्ये ठेवल्या होत्या आणि आपल्याला पैशाची बचत होत होती। मित्रांनो, पूर्वीच्या काळात लोकांची कमाई व्हायची, आता पोट भागत नाही ही परिस्थिती आहे। मित्रांनो, लक्षात घ्या, विचार करा, संकट हे मानवी संकट आहे। ज्या नैसर्गिक गोष्टी काही आपल्या हातात नाही ते घडायचे ते घडतात, परंतु आपल्या हातात आहेत त्या जर नाही केल्या तर आपल्याला अजून संकटाचा सामना करावा लागेल। मित्रांनो, आपण उद्याचा बिलकुल विचार न करता सध्याच्या काळात असंच चाललेलं आहे सगळीकडे। गेली 25 वर्ष झाली मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतोय। पूर्वीच्या काळामध्ये लोक ऐकायची, परंतु आता कुणी ऐकत नाही आणि पैसे आलेले पूर्ण संपवतात आणि कर्ज काढून परत खर्च करतात। मित्रांनो, आपण 10 जन्म जरी घेऊन इथं आलो तर आपल्याला कधीही सुख लागणार नाही। कारण पोटा जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा लागत असतात, त्यासाठी पैसे कुणीही देणार नाही। आपण जन्म देऊन लहानाचे मोठे मुलं करून आपली मुलंसुद्धा आपल्याला सांभाळणार नाही। बोलताना माणूस एक बोलतो, परंतु करण्यामध्ये फार फरक आहे। बरेच लोक बोलतात एक आणि करतात एक, हे अनुभव प्रत्येकाला येतो। मित्रांनो, आपल्यालाच आपण फसवल्यासारखं आहे। आपल्यासाठीच आपण पैसे ठेवत नाही। जसं TVला एक कार्यक्रम होता, उद्यासाठी आजचा वाटा पैसा झाला मोठा। मित्रांनो, पैसा कधी मोठा होईल? ठेवला तर, खर्च केला तर ते संपून जाईल आणि पैसे जर संपले तर माणसाचं डोकं काम करणार नाही आणि जगण्यासाठी उपासमारीची वेळ येईल। मित्रांनो, पुढचा काळ भयानक आहे, भीषण आहे। विचार करा, पूर्वीच्या काळामध्ये आईवडिलाला मुलं सांभाळायचे, काळ वेगळा होता, समाजाला घाबरायचे लोक काय म्हणतील म्हणून। आज जन्म दिलेले मुलं आपलं ऐकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। हे प्रमाण वाढत चाललं आहे आणि कर्ज काढून खर्च करण्याचा ट्रेंड चालू आहे। EMIचा ट्रॅप आहे आणि उद्या जे कमवले नाहीत पैसे ते आज आपण संपवतो आहे आणि उत्पन्न नसेल तरीसुद्धा ते कर्ज द्यावंच लागेल, त्याचं इंटरेस्ट वाढेल आणि माणूस एका कर्जबाजारीच्या विळख्यामध्ये सापडतो आणि परत त्याला त्याच्यातनं सुटका नाही। मित्रांनो, आपण थोडं आपले संकट निर्माण करतो आहे, त्यासाठी LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे। लवकरात लवकर घ्या, पहिलं बचत करा आणि नंतर खर्च करा। असं जर नाही केलं तर पैसे कधीच उरणार नाही। किती कमवा आणि पैसे संपून जातील आणि पैसे कमवायचं वय पण संपून जाईल आणि शेवटी वाईट दिवस कधीच बदलणार नाहीत मित्रांनो। आणि आपण जर हे आपली परिस्थिती दुसऱ्याला सांगितलं तर लोक आपली बदनामी करतील, कळत नव्हतं का म्हणतील। त्याच्यासाठी आपली बदनामी आणि पैशाचा त्रास होऊ नये म्हणून LIC ऑफ इंडियाची आयुष्यभर पैसे देणारी पॉलिसी घ्या, कारण ही पॉलिसी बंद होणार आहे। आयुष्यभर पैसे देणं कुठल्याही संस्थेला परवडणार नाही। लगेच फोन करा आणि लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी घ्या। ओके, थँक्यू।